तब्बल 12 वर्षांनी तब्बल 12 वर्षांनी एकेकाळचे कट्टर शत्रू असलेले कोकणातील दोन महत्त्वाचे नेते एकत्र आलेत. दीपक केसरकरांनी नुकतीच नारायण राणेंची भेट घेतली आहे. कोकणातील या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. केसरकर आणि राणे यांच्या एक होण्यानं कोकणातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. पण एकमेकांवर अगदी टोकाची टीका केल्यानंतर आता केसरकर आणि राणे यांना एकत्र का यावं लागतंय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. दोघांमधील नक्की वाद काय होता आणि आता ते एकत्र का आलेत हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊयात. नमस्कार, मी निलेश. आपण पाहताय मुंबई तक. कोकणातील एका जिल्ह्यातील म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे दोन नेते कधी काळी मैत्री असलेले हे नेते, पण नंतर ते पक्के राजकीय वैरी झाले. एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत टीका केली गेली. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्रित आलं. त्यांच्या एकत्रित येण्यानं राज्यातील अनेक नेते एकत्र आले. मात्र केसरकर आणि राणे यांच्यातलं राजकीय वैर काही संपण्याचं नाव घेत नव्हतं. केसरकरांनी राजकीय दहशतवाद असं म्हणत कायमच राणेंवर टीका केली, तर इकडून नारायण राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र केसरकरांवर तुटून पडायचे. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासून दीपक केसरकर आणि राणे यांचं राजकीय वैर सुरू होतं. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि नारायण राणेंनी दीपक केसरकरांना मदत केली. दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. केसरकर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले खरे, मात्र त्यानंतर सुद्धा राणे आणि केसरकर यांचं सख्य नव्हतं. त्यामुळं राणेंच्या विरोधात नेहमीच बोलणारे दीपक केसरकर 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेमध्ये दाखल झाले. त्यानंतर दीपक केसरकरांनी नेहमीच नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप केला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा प्रचार करावा लागणार म्हणून निवडणुकीच्या अगोदर दीपक केसरकरांनी शिवसेनेत उडी मारली. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा प्रचारात आणला. याचा फटका नारायण राणेंना बसला आणि नारायण राणेंचा पराभव झाला. हाच पराभव नारायण राणेंच्या जिव्हारी लागला. केसरकरांनी राणेंचा उल्लेख नरकासूर असा सुद्धा त्यावेळेस केला होता. नरकासुराचं दहन झालं अशा पद्धतीची टीकासुद्धा दीपक केसरकरांनी राणेंवर केली होती. अर्थातच ही टीकासुद्धा राणेंच्या जिव्हारी लागली होती. यानंतर राणेंनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये केसरकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे दोघं एकत्र आलेत, तर आता या दोघांना एकत्र का यावं लागतंय याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 2009 मध्ये राणेंशी चांगले संबंध असल्यानं केसरकरांना निवडणूक अगदी सोपी गेली होती. त्यानंतर 2012-13 मध्ये केसरकर आणि राणेंमधील संबंध पुन्हा बिघडले. केसरकरांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला. नंतर 2014च्या निवडणुकीत दोघांनी एकमेकांविरोधात रान पेटवलं. केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आले, मात्र इकडे राणे कुडाळ आणि मालवणमधून पराभूत झाले. त्यानंतर 2017-18 मध्ये नारायण राणेंनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते भाजपवासी झाले. 2019च्या निवडणुकीमध्ये केसरकर आणि राणे दोघेही युतीमध्ये होते, परंतु युतीमध्ये असूनही राणेंनी केसरकरांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टीकाच केली आणि त्यांचा विरोध केला. त्यांची पूर्ण ताकद 2019च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष असलेल्या राजन तेली यांच्या पाठीशी लावली. ही निवडणूक केसरकरांनी जिंकली, मात्र 2014च्या तुलनेत ही निवडणूक त्यांना काहीशी जड गेली. काही काळानंतर एकनाथ शिंदेंनी मोठं बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर राजकारणातील समीकरणं पूर्णपणे बदलली गेली. दीपक केसरकर हे शिंदे गटात दाखल झाले आणि भाजप आणि शिंदे गटाच्या युतीमुळं राणे आणि केसरकर नेमकी काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यानंतरही राणे आणि केसरकरांनी एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडली नाही. अखेर राणे आणि केसरकर यांची भेट झाली आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय.
आता राजन तेलींनी भाजपकडून 2023च्या विधानसभेची तयारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सुरू केली आहे. त्यांनी कणकवलीमध्ये आपलं घर असताना सावंतवाडीमध्ये सुद्धा आलिशान घर बांधले आणि त्याच ठिकाणी भाजपचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा वॉर रूम सुद्धा उभारलाय. राजन तेली या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जाते. अशा परिस्थितीत दीपक केसरकरांनी राजकीय टॅलेंट दाखवत आपण लोकसभा लढवणार नाही तर सावंतवाडी विधानसभा शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून लढवणार आहोत अशी घोषणा करून टाकली. राजन तेली हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात. अशावेळी 2024मध्ये दीपक केसरकर निवडणुकीत उभे राहिले आणि नारायण राणेंनी राजन तेलींना जर मदत केली तर ही निवडणूक दीपक केसरकरांना निश्चितच सोपी नसेल. ही निवडणूक लढवण्यासाठी दीपक केसरकरांना नारायण राणेंची गरज भासणार आहे. त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीला वर्ष दीड वर्ष शिल्लक राहिला असताना केसरकरांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात होत आहे. दुसरीकडं नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे हे कुडाळ मालवणमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. या मतदारसंघात दीपक केसरकरांचं वजन आहे. शिवाय लोकसभेला देखील नारायण राणे किंवा राणे कुटुंबातीलच कुणाला तरी भाजपकडून उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा आहेत. अशावेळी दीपक केसरकरांशी दुश्मनी राणेंना परवडणारी नाही. त्यामुळं त्यांनीही एक पाऊल मागं घेतल्याचं बोललं जात आहे. केसरकर आणि राणे यांच्या एक होण्यानं कोकणातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. राजकारणातील या दोन्ही बड्या नेत्यांनी आपापली गणितं ठरवत आपापसातील वैर संपुष्टात आणले. याचा फायदा दोघांना किती होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे आणखी कोणत्या विषयावरील व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील ते देखील सांगा. मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.